तो सीधे मुंबई का रुख कर लेते हैं, जहां पर ड्रग्स फ्री अभियान के तहत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संबोधित कर रहे हैं। देश कुठला असेल तर तो आपला भारत देश आहे। आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स असो, आज वेगवेगळ्या प्रकारचे नवीन टेक्नॉलॉजीज असो, याच्यामध्ये भारत खूप वेगानं प्रगती करतोय आणि त्याच वेळी संरक्षणाच्या क्षेत्रात, डिफेन्सच्या क्षेत्रात भारताने केलेली प्रगती ही जगाला थक्क करणारी आहे। आज आपल्या संरक्षणाकरता आपण तयार केलेले मिसाइल्स हे बघितल्यानंतर जग देखील थक्क होत आहे आणि आपल्या सेनेने देखील ऑपरेशन सिंदूरच्या वेळी हे दाखवून दिलं की भारताकडे वाकडी नजर केली तर भारत आता जुना भारत राहिलेला नाही, हा पाकिस्तानमध्ये घुसून मारणारा भारत आता तयार झालेला आहे। अशी आपली ताकद आज भारताने तयार केली आहे। त्यामुळे भारताच्या शत्रूंना आता हे माहिती आहे की या भारताला आता थांबवता येणार नाही। हा भारत युवांचा भारत आहे। जगाच्या पाठीवर सर्वात जास्त तरुणाई आज आपल्या भारतामध्ये 2020 साली जगातला सर्वात तरुणाईचा देश म्हणून भारताच्या लोकसंख्येची रचना झाली आहे आणि ही तरुणाई जर योग्य दिशेने गेली तर जगामध्ये पुन्हा एकदा जगाचा महागुरू म्हणून भारत स्थापित होऊ शकतो। ही भारताची ताकद आता जगाला दिसते आहे आणि म्हणूनच आपल्या शत्रूंना आता हे माहिती आहे की या भारताला समोरच्या लढाईमध्ये पराजित करता येत नाही। भारताची ताकद वाढते आहे। भारताला या ठिकाणी समोरासमोर युद्ध पुकारता येत नाही आणि म्हणूनच आता एक नवीन पद्धती चालू झाली की भारताला आतून पोकळ करायचं, खोखलं करायचं। ज्या तरुणाईच्या भरोशावर पुढच्या काळामध्ये हा भारत जगामध्ये महाशक्ती म्हणून वर येणार आहे, त्या तरुणाईलाच जर नशेमध्ये बुडवून टाकलं, त्या तरुणाईला व्यसनाधीन केलं, त्या तरुणाईची दिशा भटकवून टाकली